आज 16 जुलै सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर सर्वप्रथम बंगालच्या उपसागरातील जे काही कमी दाबाचे क्षेत्र आहे त्याची तीव्रता वाढून हे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि या ठिकाणी जी सिस्टीम आहे त्याच्या दक्षिण पश्चिम भागाकडेच पावसाचे ढग हे दाटलेले दिसत आहेत. त्यासोबत राज्यात गडचिरोलीकडे सुद्धा जो पूर्व विदर्भाचा भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा चांगले ढग आहेत. पश्चिमेकडून बाष्प थोडंसं वाढलेलं आहे. जे कोरडे वारे येत होते थोडेसे कमी झालेले आहेत. मान्सूनचा आज कमजोर पट्टा अजूनही पूर्व भारतात दक्षिणेकडे आलाय, पण तर पश्चिमेकडील जो भाग आहे किंवा उत्तर पश्चिमेकडील भाग आहे त्या ठिकाणी तो सरासरीपेक्षा थोडासा वरती म्हणजे उत्तर भागाकडेच दिसतोय. आणि जर आपण या ठिकाणी महाराष्ट्राला जवळून पाहिलं तर सांगितलं की गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचे ढग दिसत आहेत. गडचिरोलीकडे पावसाचे ढग आहेत. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर ढगाळ हवामान, काही ठिकाणी हलक्याच्या सरी सकाळी झाल्या असतील. त्यानंतर घाट विभागात सुद्धा अभ्यक्षेप्रमाणे बऱ्याच दिवसानंतर पावसाने हजेरी लावलेली आहे आणि सध्या सुद्धा घाट विभागात हलक्या पावसाचे ढग हे दिसत आहेत. कोकणातही ढगाळ हवामानात थोडीशी वाढ झाली. काही ठिकाणी एकदम हलक्याशा सरी अधूनमधून पाहायला मिळत असतील. तिकडे नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड ढगाळलेलं वातावरण आहे. मात्र राज्यात इतर ठिकाणी सध्या पावसाचे ढग नाहीत. आणि येत्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला, येत्या 24 तासामध्ये साधारणतः आपण म्हणू शकतो ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अंतर्गत भाग, त्यानंतर कोल्हापूर, सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा, अहिल्यानगरचे घाटाकडील भाग, नाशिकच्या घाटाच्या आसपासचे भाग किंवा नंदुरबार, धुळ्याचे एकदम पश्चिमेकडील घाटाच्या आसपासचे भाग. या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल. मुंबई शहर उपनगरसह किनारपट्टीचे भाग आहेत कोकणाचे. या ठिकाणी मध्यम पाऊस सरी अधूनमधून पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मध्यम तर काही ठिकाणी थोडेसे जोरदार पाऊस सरी पाहायला मिळतील. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नाशिकचे काही पूर्वेकडील भाग, धुळे, जळगावचे काहीसे भाग, अहिल्यानगर, पुणे, सातारा पूर्वेकडील भाग, सांगली मध्यापासून थोडेसे पूर्वेकडचे भाग असतील. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, सोलापूर या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती होऊन मध्यम ते थोड्या वेळासाठी जोरदार स्वरूपाचे सरी बरसतील, पण हा पाऊस अजूनही सार्वत्रिक नाही. राहिलेला भाग आहे कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिकचा मधला भाग असेल, धुळेचे राहिलेले बरेचसे भाग असतील. क्वचित झाला तर हलकासा पाऊस होऊ शकतो. जास्त शक्यता सध्या दिसत नाही. मात्र एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडीशी शक्यता राहील. ही शक्यता अमरावती, वर्ध्यासाठी सुद्धा राहील. बाकी नागपूरकडे मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता दिसते, पण हाही पाऊस सार्वत्रिक अजूनही नाहीये. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुक पेज फॉलो करा.